मुंबईची बोलीभाषा झाली आहे हिंदी, ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य केलंय राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी। आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते, त्यामुळे हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे। ठाणे आणि मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे। जनतेशी बोलताना शुद्ध मराठीतच बोलतो, पण जेव्हा मीरा भाईंदरकडे जातो तेव्हा आपोआप तोंडातनं हिंदी बाहेर पडतं, असं सरनाईकांनी म्हटलं। राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं। अशातच प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की जो भाषा है, शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं। तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे जा रहे हैं। अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं, तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है, क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने, देखो 237 के ओर पे हम आगे आ गए। दरम्यान उबाठाचे खासदार संजय राऊतांनी प्रताप सरनाईकांवरती हल्लाबोल केला, ऐकूयात। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदुराजे सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात। मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे।